झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। गाडी पाटलांनी एवढ्या रात्री का फोन केला असेल? हां, परवा मी त्यांना सगळं मंगळसूत्राचं सांगायला फोन केला तेव्हा मी रडत होते। कालच्या उत्सवात बिचाऱ्या आईने माझं लग्न व्हावं म्हणून पूजा ठेवली होती। पूजा संपन्न झाल्यावर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी डोळे मिटून जप करायला बसले। माझा जप करून झाल्यानंतर जेव्हा मी उठले ना, तेव्हा मला माझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं। ते मंगळसूत्र कोणी घातलं, कधी घातलं, ते माझ्या गळ्यात कसं आलं, मला खरंच काहीच माहिती नाहीये। आणि त्यानंतर मी त्यांना काहीच कळवलं नाही, म्हणून काळजी वाटत असेल का त्यांना? आत्ताच फोन करू का? अरे बापरे, 11:15 झालेत। एवढ्या रात्री नको फोन करायला, जाऊ दे, उद्याच करते। मी पहावे तू दिसावे, पारणे या मनाचे फिटेना, वाट चुकल्या या मनाची, आज खुलता ते फुलेना। आई, आई ग, बोल ना ग माझ्याशी। बाबा, बाबा तुम्ही तरी बोला ना माझ्यासोबत। काही बोलायचं बाकी ठेवलंयस तू हरीश? बाबा, मला माझी चूक कळली आहे हो, आणि तुम्हा सगळ्यांची मी माफी सुद्धा मागितली। बाबा, मला खूप पश्चाताप होतोय हो। बाबा, मी खरंच खूप आधीपासून तुम्हाला नाहीतर सिंचनाला सगळं काही सांगायला हवं होतं। आता बोलून काय फायदा? जे करायचं ते तर केलंसच तू। बाबा, बाबा असं नका ना बोलू प्लीज। बाबा, मी हे सगळं आनंदाने नाही केलंय हो, माझ्यावर वेळच तशी आली होती, मी काय करू बाबा? तशी वेळ? तशी वेळ तर येत राहणार रे। मग प्रत्येक वेळी असंच चुकीचं पाऊल उचलणार तू? आयते पैसे हवेत तुला? मागच्या वेळी ते लॉटरीचं तिकीट काढलं होतंस, आणि आता तर हद्दच पार केलीस, घरात चोरी केलीस। नाही आई, मी पुन्हा असं कधीच वागणार नाही। आई, मी सिंचनाला सुद्धा प्रॉमिस केलंय। कसा विश्वास ठेवणार आहे ती पोर, आणि आम्ही तरी कसा विश्वास ठेवायचा रे? आई वडील म्हणून कधीच मनात विचार येत नाही रे की आपलीच मुलं चोरी करते। जे संस्कार केले ना, त्या विश्वासाला खूप मोठा तडा गेलाय आता। नाही आई, नाही आई, मला माहिती आहे काय, नाही मला तुला दुखवायचं नव्हतं ग,
मला कोणालाच फसवायचं नव्हतं आई. पण अगं माझीच खूप मोठी फसवणूक झाली. आई मला तेव्हा खरंच काहीच सुचलं नाही. फक्त एवढंच सुचलं की मला काहीही करून पैसे उभे करायचे. तसं मी केलं नसतं तर अख्ख्या गावाला कळलं असतं आणि हे त्यांनी मला पोलिसात दिलं असतं. काय पोलिसात दिलं. तुला काय वाटतं तुझे वडील मी कधी संकटात आलो नाही. पण ज्या दिवसापासून आम्ही दोघांनी संसार सुरू केला होता ना त्या दिवशी ठरवलं होतं काही झालं तरी तत्वाला मुरड घालायची नाही. तो दिवस आणि आजचा दिवस आहे. किती मोठं संकट आलं ना तरी कधी तत्वाला मुरड घातली नाही आम्ही. पण आज आमच्या मुलानेच दाखवून दिलं की तत्व वगैरे काय पैसाच मोठा ठरला. नाही काय आई नाही काय आई खरंच मला माफ कर ग. असं खरंच अजिबात नाहीये ग आई. खरंच माफ कर ग मला. मी खरंच माफी मागतोय तुझ्या. बाबा 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 तुम्ही तरी समजावा ना आईला प्लीज. बाबा हवं तर मला वाटेल ती शिक्षा द्या पण आईला समजावा बाबा प्लीज. हरीश, तू तुझ्या चुकीची कबुली दिलीस ही चांगली गोष्ट आहे. पण तुझी चूक एवढी मोठी आहे की या चुकीचं प्रायश्चित्त तुला घ्यावंच लागेल. गुड मॉर्निंग जानू. चल उठ. गुड मॉर्निंग. चला उठा. जानू जानू उठा. जानू 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 उठ. जानू उठ. बाहेर ये. ये जानू. कम ऑन सावकाश. जानू ये जानू उठ. इथे बस. बस इथे. जानू आई ओके बरी आहेस का? आणि तुला झोप लागली ना आज? तुला माहितीये जानू मी पण रात्रभर इथेच बसून होतो. तुला अशा अवघड अवस्थेत ठेवून मला पण तशी झोप लागली नाही. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज